तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे फिटनेस सँडी. आजच्या वर्कआउटमध्ये माझे क्लायंट सुरुवातीला आपण वॉर्मअप एक्सरसाइज करणार आहे. आपल्या बॉडीमधले जेवढे जॉईंट्स आहेत, लाईक रिस्ट जॉईंट आहे, एल्बो जॉईंट, शोल्डर जॉईंट, नेक जॉईंट, हिप जॉईंट, अँकल जॉईंट यांचा आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजमध्ये रोटेशन करायचं आहे 10-10 टाईम, जेणेकरून आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल आणि आपल्याला वर्कआउट करताना कोणतीही इंजुरी होणार नाही आणि आपला परफॉर्मन्स एनहॅन्स होईल. सो वॉर्मअप, डू इट. मित्रांनो, माझं सँडी फिटनेस इंस्टा या नावाने एक इंस्टाग्राम पेज आहे. त्याच्यावर नुकतेच 50K फॉलोअर्स कंप्लीट झालेत. जे कोणी माझ्या इंस्टा पेजवरती जॉईन झाले नसतील त्यांनी माझा इंस्टा पेजला फॉलो करा. तिथे पण आपण न्यू अपडेट्स, वर्कआउट रिलेटेड, हेल्थ अँड वेलनेस रिलेटेड आपण टिप्स टाकत असतो. बॅकमधलं आपलं पहिलं व्हेरिएशन असणार आहे सीटेड रोईंग. इथे स्टार्टिंग वेट आपण लावला आहे 25 kg. रिपिटेशन आपण 15 रिपिटेशन घेणार आहे. पुल करताना तुम्हाला चेस्टच्या खालती पुल करायचं आहे आणि तुमचे एल्बो बॉडीच्या क्लोज पाहिजे आणि बॅक टाईट पोझिशनमध्ये ठेवायच्या, म्हणजेच आर्च पोझिशनमध्ये. थोडंसं मोमेंटम दिला तरी चालेल, पण जास्त पण जर्क नको. तुम्ही जर जास्त जर्क घेतला तर म्हणजे ते खूप रॉंग होईल. सो कीप युअर बॅक स्टिफ अँड पुल अँड एल्बो क्लोज. आणि वर्कआउट करताना लक्षात घेण्याची एक गोष्ट आहे की तुम्ही मसल आणि माइंड ह्याचं कोऑर्डिनेशन ठेवणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला लवकर रिझल्ट्स मिळतील आणि तुम्हाला या सेटचे पुरेपूर बेनिफिट्स भेटतील. त्यानंतर आपलं बॅकमधलं सेकंड व्हेरिएशन असणार आहे लॅट पुल डाऊन. याचे आपल्याला रिपिटेशन घ्यायचे आहेत 15 पहिल्या सेटमध्ये. सेकंड सेटमध्ये आपल्याला 12 रिपिटेशन घ्यायचे आहेत आणि थर्ड सेटमध्ये आपल्याला 10 रिपिटेशन्स घ्यायचे आहेत. मित्रांनो, बारची ॲडजस्टमेंट प्रॉपर करा. बार शोल्डर लेंथच्या थोडंसं बाहेर पकडायचं आहे, जास्त पण वाईट पकडायचं नाही आहे, नाहीतर आपल्याला कॉन्ट्रॅक्शन जसं पाहिजे तसं भेटणार नाही. आणि तुमची बॉडी खालती प्रॉपर लॉक झाली पाहिजे आणि बॉडी थोडीशी बॅकवर्ड केली तरी चालेल, पण जास्त पण डाऊन नको. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय सेम तसंच तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. चेस्ट अप, बॅक आर्च, शोल्डर डाऊन पोझिशन अँड स्लोली पुल पूर्ण चेस्टपर्यंत घेऊन यायचं आहे आणि स्लो कंट्रोलने सोडायचं आहे. बरेच लोक म्हणजे पटकन सोडून देतात वरती. अपोजिट ग्रॅव्हिटी वेट आपोआप जाणार आहे, पण तुम्हाला ते कंट्रोलने वरती घेऊन जायचं आहे. तर तुम्हाला या सेटचे पुरेपूर बेनिफिट भेटतील आणि तुमचा जो मसल्स आहे लॅटिसिमस डोर्साई तो प्रॉपर डेव्हलप होईल. सिंपल भाषेमध्ये विंग्स, व्ही शेप जे आपण म्हणतो ना ते. सो ट्राय दिस व्हेरिएशन इन युअर बॅक वर्कआउट. ह्याच्यामध्ये बरेचसेच प्रकार आलेले आहेत. आम्ही पण ट्राय करत होतो, बट ज्याने आपल्याला प्रॉपर प्रेस पडतो तेच व्हेरिएशन आपल्यासाठी बेस्ट असतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपलं थर्ड व्हेरिएशन असणार आहे सपोर्टेड रोईंग. याचे आपल्याला रिपिटेशन पहिल्या सेटमध्ये 15 घ्यायचे आहेत, दुसऱ्या सेटमध्ये 12 रिपिटेशन घ्यायचे आहेत आणि थर्ड सेटमध्ये आपल्याला 10 रिपिटेशन्स घ्यायचे आहेत. बरेच लोक म्हणजे विदाऊट सपोर्ट मारतात, ठीक आहे. पण ॲक्च्युली मित्रांनो, सपोर्ट घेऊन जर तुम्ही सपोर्टेड रोईंग केलं तर तुम्हाला जे कॉन्ट्रॅक्शन भेटणार आहे ते प्रॉपर भेटतं आणि तुम्हाला जास्त फोकस करता येतो. सो ट्राय दिस व्हेरिएशन इन युअर बॅक वर्कआउट.
सपोर्टेड रोईंग. एल्बो बॉडीच्या क्लोज पाहिजेत आणि तुमचे जे रिब्स आहेत तिथे तुमचा डंबेल आला पाहिजे. स्विंग पोझिशनमध्ये मारू नका, स्ट्रेट पोझिशनमध्ये अप करायचं आहे. तुमच्या एल्बोमध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो ज्या वेळेला तुम्ही सपोर्टेड रोईंग मारता त्यावेळेला. सो ट्राय इट. या सेटमध्ये लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे जो तुम्ही बेंचला हात टेकवला आहे तो त्याचा रोल फक्त अँगल सेट करण्यापुरता आहे. सो त्या हातावरती तुम्हाला लोड द्यायचा नाही आहे. पूर्ण लोड ज्या हातात डंबेल पकडला आहे त्या साईडला कॅरी ऑन झाला पाहिजे आणि डंबेल तुमच्या रिब्सवरती खेचून घेऊन यायचेत आणि स्ट्रेट पोझिशनमध्ये खाली सोडायचं आहे. आणि ज्या वेळेला डंबेल खाली येतात त्यावेळेला तुम्हाला लॅट्स मसल जो तुमचा विंग्स मसल आहे तो स्ट्रेच करायचा आहे आणि वरती येताना स्क्वीज करायचा आहे. मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा आणि हा सेट परफॉर्म करा. तुम्हाला नक्कीच बॅकमध्ये एक चांगली इम्प्रूव्हमेंट बघायला भेटेल. वन हँड रोईंग. जसं व्हिडिओमध्ये मी जो बेंचला हात टेकवला आहे तो सॉफ्ट पोझिशनमध्ये आहे आणि पूर्ण वेट वन साईड कॅरी ऑन केला आहे. हा तुम्ही बेंचच्या सपोर्टने किंवा एखाद्या जो डंबेल रॅक असतो त्याच्या सपोर्टने सुद्धा करू शकता. त्यानंतर आपलं 5वं व्हेरिएशन असणार आहे रोप पुलओव्हर. याचे रिपिटेशन 15, 12, 10 असे 3 सेट घ्यायचे आहेत. हा सेट तुम्ही बारबेलच्या साह्याने सुद्धा करू शकता, बारच्या साह्याने करू शकता. मित्रांनो, एल्बोची एक पोझिशन बनवायच्या. पूर्ण राऊंड शेपमध्ये एल्बो पाहिजे आणि खाली येताना तुम्हाला बॅक मसल स्क्वीज करायचा आहे आणि ज्या वेळेला तुम्ही वरती जात आहे कंट्रोलने तुम्हाला हात वरती घेऊन यायचा आहे आणि स्ट्रेच करायचा आहे. कॉन्ट्रॅक्शन अँड स्ट्रेच हे दोन्ही तुम्हाला फील करून हा सेट परफॉर्म करायचा आहे. हा स्टँडिंग पोझिशनमध्ये पण मारतात. मित्रांनो, आजच्या वर्कआउट व्हिडिओ आपण ॲडव्हान्स लोकांसाठी बनवलेला आहे. वर्कआउटचे टाईप्स असतात बिगिनर, इंटरमिजिएट आणि ॲडव्हान्स. तो आजचा जो आपला बॅक आणि बायसेप्स वर्कआउट आहे तो ॲडव्हान्स लेवलला जे वर्कआउट करतात त्यांच्यासाठी आहे. मी सेपरेट बिगिनर लोकांसाठी बॅक अँड बायसेपचा वर्कआउट कसा करतात तो व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे जे काही नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील. बॅकचे 5 व्हेरिएशन कंप्लीट करून आम्ही बायसेपला सुरुवात केली. बिकॉज ऑफ टाईम लिमिटेशन 1 तासामध्ये आम्हाला वर्कआउट कंप्लीट करायचा आहे. पहिला आमचा सेट आहे इन्क्लाइन डंबेल कर्ल. मित्रांनो, एल्बो पूर्ण स्ट्रेट पोझिशनमध्ये मागे पाहिजेत. डंबेल टाईट पकडायचे तुम्हाला आणि वरती स्क्वीज करायचे. 2 सेकंड होल्ड करून कंट्रोलने स्लो डाऊन डंबेल खालती घेऊन यायचं आहे. सो तुम्हाला या सेटचे पूर्ण बेनिफिट्स भेटतील. ठीक आहे. स्पीडी वर्कआउट करू नका. जेवढा तुमचा वेटवरती कंट्रोल असेल तेवढंच तो सेट तुम्हाला जास्त बेनिफिट्स देईल. सो गडबड करू नका. स्क्वीज, स्लो डाऊन, स्क्वीज, स्लो डाऊन, स्क्वीज, स्लो डाऊन. जसं की व्हिडिओमध्ये मी परफॉर्म करतो आहे त्याच प्रकारे तुम्हाला इन्क्लाइन डंबेल कर्ल परफॉर्म करायचं आहे. मित्रांनो, मी बऱ्याच माझ्या यूट्यूब व्हिडिओवरती म्हणजे जे जिम इंडोर शूट करतो त्यावरती मी मागून व्हॉइस ओव्हर करतो. बिकॉज ऑफ की जिममध्ये साऊंड चालू असतात
ठीक आहे. सो कॉपीराईट व्हिडिओला कॉपीराईट बसण्याची भीती असते. सो त्यामुळे मी मागून वॉइस ओव्हर करतो आहे. पण नेक्स्ट टाईम माझ्या नेक्स्ट फ्युचर व्हिडिओजमध्ये मी नक्की जो ओरिजिनल साऊंड आहे वर्कआउटचा तो ॲड करेन ड्युरिंग द वर्कआउट, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची पूर्ण क्वालिटी भेटेल आणि साऊंडची पूर्ण क्वालिटी भेटेल. बायसेपमधलं आपलं सेकंड व्हेरिएशन आहे प्रीचर कर्ल. याचे रिपिटेशन आपल्याला घ्यायचे आहेत 15, 12 आणि 10 असे 3 सेट आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. आम्ही पहिल्या सेटमध्ये 15 रिपिटेशन आणि दुसऱ्या सेटमध्ये सुद्धा 15 रिपिटेशन घेतले. बिकॉज ऑफ पाऊंडेज आम्ही तेवढंच ठेवलं होतं, इन्क्रीज केलं नव्हतं. आणि तुम्हाला प्रत्येक सेटमध्ये पाऊंडेज इन्क्रीज करत सेट परफॉर्म करायचा आहे. प्रीचर कर्ल. त्यानंतर बायसेपमधलं शेवटचं व्हेरिएशन हॅमर कर्ल. रिपिटेशन 15, 15, 12. याच्यामध्ये तुम्हाला बॉडी पूर्ण स्ट्रेट ठेवायच्या, बॅक आर्च, पायामध्ये शोल्डर वेट डिस्टन्स, डंबेल वरती घेऊन यायचं आहे आणि पूर्ण स्ट्रेट. ट्रायसेपला पण प्रेस पडला पाहिजे या हिशोबाने खालती डंबेल घेऊन यायचं आहे आणि पूर्ण वरती स्क्वीज करायचं आहे. रिपिटेशन 15, 15, 12. आय होप तुम्हाला आजचा वर्कआउट खूप आवडला असेल. सो तुमच्या मित्रांना शेअर करा. फायनली बॅक अँड बायसेप्स वर्कआउट डन झाला. विशाल सर, काय फिलिंग वर्कआउट झाल्यानंतर तुमच्या? एक नंबर, बायसेप चांगलाच पण झाला आहे. खूप दिवसाचा गॅप होता, म्हणजेच 4 दिवसाचा गॅप होता. 4 दिवसाच्या गॅपनंतर परफॉर्म करत होतो, त्यामुळे आज पाऊंडेज थोडंसं कमी हेड झालं आहे. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 101% आपण हाय व्हॉल्यूम वर्कआउट करणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू तुमच्यापर्यंत पोचावे त्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.